हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत अमेरिकेकडून पुन्हा शुल्क शिक्षा अशा पद्धतीचं पहिलंच आर्टिकल आहे. यामध्ये भारतावर 12.5% अतिरिक्त कर लावण्याचा प्रस्ताव हा अमेरिकेमध्ये आहे. आता नेमकं हा प्रस्ताव परत का लावलेला आहे? कारण मागे आपण पाहिलेलं होतं की अमेरिकन जे काही कोर्ट आहे यांनी अशा पद्धतीची जी अतिरिक्त कर जो लावलेला जातो हा घटनाबाह्य सांगितलेला होता. आणि तरी देखील आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सरकारमार्फत पुन्हा एकदा भारतावर 12.5% लावण्याचा हा प्रस्ताव समोर आलेला आहे. हा नेमका काय आहे या संदर्भात माहिती पाहूया. ताज्या घडामोडीमध्ये भारतासह एकूण 54 देशांवर 12.5% अतिरिक्त आयात शुल्काचा प्रस्ताव असून यासाठी वेठबिगारी रोखण्यात आलेले कथित अपयश हे कारण देण्यात आलेले आहे. आता भारताकडून वेठबिगारी रोखली नसल्याने ही कारवाई केल्याची माहिती ही डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून देण्यात येत आहे. आता भारतासह इतर कोणकोणते देश आहेत? तर या ठिकाणी या यादीमध्ये भारत, त्यासोबतच चीन, जपान, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि त्या व्यतिरिक्त सौदी अरेबिया अशा एकूण 54 देशांचा यामध्ये समावेश आहे. आता सध्या अमेरिकेने या सर्व देशांवर सरसकट 10% आयात शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच अमेरिकेशी व्यापार करत असलेल्या 60 देशांमध्ये कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असल्याच्या आरोपावरून अमेरिकेने मंगळवारी तपास सुरू केलेला आहे. आता या रिलेटेड पुढे काही माहिती दिलेली आहे ते म्हणजे ज्या देशांनी ॲग्रीमेंट ऑन रेसिप्रोकल ट्रेड याच्या माध्यमातून प्रतिबंध लागू करण्याचे मान्य केलेले आहे किंवा ज्यांनी काही विशिष्ट उत्पादनांसाठी अंशतः प्रतिबंध लागू केलेले आहेत त्यांच्यासाठी USTRने 10% अतिरिक्त आयात शुल्काचा प्रस्ताव दिलेला आहे. या देशामध्ये पाकिस्तान, इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, इक्वेडोर आणि युरोपीय महासंघ यांचा समावेश आहे. उर्वरित देशांवर 12.5% अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव आहे. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेने वेठ बिगारीचे एक कारण दिलेले आहे आणि या वेठ बिगारीच्या कारणामुळे ज्या ज्या देशांमध्ये अशा पद्धतीचं अतिरिक्त वेठ बिगारी ही रोखली जात नाही त्यांच्यावर कारवाई केल्याचा दावा हा आता अमेरिकन सरकारकडून करण्यात येत आहे. आणि ज्यांनी या पद्धतीचं काहीतरी पावलं उचललेले आहेत त्यांच्यावर कमी टक्के अतिरिक्त कर हा लावण्यात येत आहे. परंतु भारत, ब्राझील, जपान, चीन, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या अशा देशांवर मात्र अतिरिक्त 12.5% अतिरिक्त कर हा लावण्यात येणार आहे. आता यामध्ये एक महत्वाचं एक आर्टिकल आहे ते म्हणजे GTRI. अमेरिकेने कलम 301 अंतर्गत सुरू केलेल्या तपासाअंतर्गत USTRने सुचवलेले अतिरिक्त आयात शुल्क त्यांच्या तरतुदींच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. या तपासाला भारताने आव्हान दिले पाहिजे असा सल्ला ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह म्हणजेच GTRI या अभ्यास गटाने दिलेला आहे. पुढच्या माहितीकडे आता एक छान पद्धतीचं एक शेतीतील पर्यटन आणि स्वयंरोजगार हे एक आर्टिकल आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला इतर बाबी समजून न घेता एक महत्वाची एक योजना या ठिकाणी दिलेली आहे ती आपण समजून घेऊया. ते म्हणजे मुद्रा योजना. भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY ही सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत सूक्ष्म व लघु, बिगर कॉर्पोरेट उद्योग, सेवा आणि व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेद्वारे महिलांना विशेष प्रोत्साहन दिले जात असल्याने या योजनेचा अनौपचारिक उल्लेख महिला मुद्रा योजना असा केला जातो. एप्रिल 2015 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुद्रा योजनेमध्ये एकूण 52 कोटी कर्जे वितरित झालेली आहेत. यापैकी सुमारे 70% आसपास लाभार्थी महिला उद्योजक आहेत. यामध्ये कर्जाचे प्रकार काय? तर पहिला कर्जाचा प्रकार आहे शिशु, ज्यामध्ये लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत, तसेच किशोर यामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी 50,000 ते 5 लाख रुपये, तरुण यामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारासाठी 5 लाख ते 10 लाख रुपये, तर तरुण प्लस यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये मुद्रा कर्जाची मर्यादा आता 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणीतील कर्ज यशस्वीपणे फेडलेले आहे त्यांना आता 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. आता यामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत कोणकोणत्या विशेष सुविधा मिळतात? तर महिलांना कर्ज मंजुरीमध्ये प्राधान्य दिले जाते. काही बँका महिलांसाठी कमी व्याजदर लावतात. तारण म्हणजे कोलॅटरल न देताही कर्ज मिळते. या कर्जांना क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिट्स म्हणजे सूक्ष्म घटकांसाठी पत हमी अशी अंतर्गत हमी संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. आणि ग्रामीण व शहरी महिलांना अकृषी क्षेत्रासाठी लघुउद्योग, सेवा केंद्र, हस्तकला, अन्न प्रक्रिया म्हणजेच फूड प्रोसेसिंग आणि किरकोळ व्यापार, परिवहन म्हणजेच वाहतूक सेवा, ऑटो, ट्रक यासाठी कर्ज दिले जाते. आणि अशा पद्धतीच्या या सुविधा या मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जातात.
यामध्ये महाराष्ट्राची आघाडी राहिलेली आहे. महाराष्ट्रातील महिलांना प्रधानमंत्री मुद्रा अंतर्गत मोठा लाभ मिळालेला आहे. 2015 ते डिसेंबर 2025 दरम्यान मंजूर झालेल्या कर्जाच्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 65% लाभार्थी महिला या उद्योजक आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, या मुद्रा योजनेचं जी काही सुरुवात कधी झालेली आहे, त्याचा लाभ हा कोणकोणत्या घटकांना मिळालेला आहे, यामध्ये कर्जाचे प्रकार कोणते आहेत, हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते आणि हे या ठिकाणी आर्टिकलमध्ये नमूद केलेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात. यानंतर पान नंबर 2 वर काल आपण ही माहिती पाहिलेलीच होती की कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी आता डी.के. शिवकुमार यांची नियुक्ती झालेली आहे. आज पुन्हा एकदा त्यांची शपथ झालेली आहे, अशा पद्धतीचं हे न्यूज आर्टिकल आहे. त्यानंतर खाली अरवलीच्या व्याख्येसाठी तज्ञांची समिती, ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा न्यूज आर्टिकल आहे. लक्षात घ्या, मागील वर्षामध्ये अरवलीवर खूप मोठा गदारोळ झालेला होता. अरवली पर्वत रांगेतील बेकायदेशीर खाणकामांना आळा घालून पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवली टेकड्या आणि पर्वत रांगेची नेमकी व्याख्या निश्चित करण्यासाठी आणि त्याच्या सीमांकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यांची उच्चस्तरीय तज्ञ समिती ही स्थापन केलेली आहे. या समितीला येत्या 31 ऑगस्ट पर्यंत आपला पर्यावरण संवर्धन अहवाल सादर करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये ही समिती जी आहे स्थापन केलेली, ही कशासाठीची आहे, तर अरवलीच्या व्याख्येसाठी तज्ञांची समिती ही नेमलेली आहे. या समितीची रचना कशी आहे, ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या महासंचालक कांचन देवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त इतर सदस्य कोण आहेत, तर डॉक्टर सुभाष आशुतोष, डॉक्टर राजेंद्र कुमार शर्मा, ब्रिजमोहन सिंह राठोड, प्राध्यापक अशोक के भटनागर, प्राध्यापक जगदीश कृष्णस्वामी आणि प्राध्यापक लक्ष्मीकांत शर्मा हे यामध्ये सदस्य आहेत. लक्षात घ्या, अरवलीच्या व्याख्येसाठी तज्ञांची समिती आणि या समितीच्या अध्यक्षपदी आहेत भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या महासंचालक कांचन देवी. अरवलीमध्ये खाणकामाला आळा घालून तेथील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व्याख्यान तयार करण्याचा निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे आणि यासाठीचीच ही तज्ञ समिती आहे. आपल्याला तज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. यानंतर सगळ्यात आज महत्वाचे आर्टिकल हे एडिटोरियल या घटकाकडे आहेत. एडिटोरियल म्हणजे आपले जे काही संपादकीय पेज आहे, यामध्ये अतिशय महत्वाचे आता न्यूज आर्टिकल आहेत. तर या अगोदर एक कुतूहल जे आर्टिकल आपण दररोज पाहत आहोत, ज्यामध्ये आपण भूगोलावर आधारित महत्वाच्या फॅक्ट्स या ठिकाणी दिलेल्या असतात आणि महत्वाच्या कन्सेप्ट यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आजच्या आर्टिकलमध्ये वादळे कशी निर्माण होतात हे आर्टिकल आहे. हवेचा दाब, तापमान आणि आर्द्रता यामध्ये जेव्हा मोठा फरक निर्माण होतो, तेव्हा हवेमध्ये वेगाने हालचाल होते आणि वादळ तयार होतात. मग आता वादळ नेमकी कशी तयार होतात हे सुरुवातीलाच त्यांनी विशद केलेलं आहे. या सगळ्यामध्ये चक्रीवादळ ही सर्वात विध्वंसक असतात. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामधल्या क्षेत्रावर म्हणजेच उष्णकटिबंधीय क्षेत्रावर वादळ निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती असते. जास्त उष्णतेमुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन पोकळी तयार होते आणि इतर भागांतील हवा या कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचली जाते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने या हवेला गती मिळते. इतर भागांतील हवा कमी दाबाकडे सरळ न जाता चक्राकार फिरत राहते. कमी दाबाकडे जाणारी हवा समुद्रावरचं बाष्प घेऊन जाते. मध्यभागी पोकळी व भोवती फिरणारे बाष्पयुक्त वारे यामुळे भोवऱ्यासारखं वादळ निर्माण होतं आणि यालाच चक्रीवादळ म्हणजेच इंग्लिशमध्ये सायक्लोन असं देखील म्हटलं जातं. आता हे जे चक्रीवादळ आहे किंवा सायक्लोन हे जे नाव आहे, हे आपल्या भारतीय क्षेत्रामध्ये वापरलं जातं. हिंदी महासागरातल्या वादळांना सायक्लोन असं म्हटलं जातं, तर अटलांटिक महासागरातील वादळांना हरिकेन, तर प्रशांत महासागरातील वादळांना टायफून असे संबोधण्यात येत असते. 200 किलोमीटरच्या पुढे वेग असलेल्या चक्रीवादळाला सुपर सायक्लोन असे देखील म्हटले जाते. जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वादळांच्या प्रदेशातले देश सुपर सायक्लोनला नावं सुचवतात आणि त्यातलं एक नाव त्या वादळाला दिलं जातं. तर अशा पद्धतीने वादळ ही निर्माण होत असतात. पुढे जाऊया पुढच्या पानावर, संपादकीय या पानावर आपल्याला माहितीच आहे, काल आपण पाहिलं होतं की नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जाहीर झालेली आहे आणि या रिलेटेडच गिरीश कुबेर यांनी एक माफीचे साक्षीदार अशा पद्धतीचं आर्टिकल लिहिलेलं आहे. जर तुम्हाला याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते तुम्ही आर्टिकल वाचू शकता. या ठिकाणी आजच्या न्यूजपेपरमधील सर्वात महत्वाचं आर्टिकल म्हणजे धोरणांना बळकटी देणारे सर्वेक्षण हे या न्यूज आर्टिकलचं नाव आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर केंद्र सरकारमार्फत नुकताच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण याच्या 6वी फेरीचा निरीक्षण नुकतीच जाहीर झालेले आहेत.
ही निरीक्षणे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहेत. आपण वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिताना या आर्टिकलचा यामध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकतो. मुळातच हे जे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आहे याची ही 6वी फेरी झालेली आहे. या फेरीचे आपल्याला कोणतेही धोरण बनवताना कशा पद्धतीने फायदा होतो यासाठी फायदे या आर्टिकलमध्ये विशद केलेले आहेत. तसेच ही 6वी जी फेरी आहे या अगोदरच्या कोणकोणत्या फेऱ्या होत्या याची सुरुवात कधी कधी झालेली आहे हे देखील या आर्टिकलमध्ये दिलेले आहे. तर हे आर्टिकल आपण आता वाचायला सुरुवात करूयात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवार 26 मे 2026 रोजी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण म्हणजेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये NFHS 6 हे 2023-24च्या सर्वेक्षणाची काही प्राथमिक निरीक्षणे नुकतीच प्रसिद्ध केलेली आहेत. यामध्ये काय काय विशद केलेले आहेत हे पाहण्यापूर्वी अगोदर याचा थोडासा इतिहास पाहूया. भारताने 1990च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1992-93 मध्ये पहिले लोकसंख्याशास्त्रीय आणि आरोग्य सर्वेक्षण आधारित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे केलेले होते. तेव्हापासून हे सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स ही मुंबईतील लोकसंख्या शास्त्रातील एक प्रमुख संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पार पाडत आहे. पहिले सर्वेक्षण हे 1992-93 मध्ये केले गेलेले होते. त्यानंतर सातत्याने प्रत्येक 5 आणि 2019-21 पासून 3 वर्षांनी आपण हे सर्वेक्षण पार पाडत आहोत. यानंतर पुढे काही महत्वाचे फॅक्ट दिलेले आहेत. भारत सरकारने हे सर्वेक्षण 2016 पासून प्रत्येकी 3 वर्षांनी करावायचे ठरवले, जेणेकरून प्रत्येक 3 वर्षानंतर ध्येय धोरणांचा पाठपुरावा करता यावा. आता या सर्वेक्षणामध्ये NFHS 5 मध्ये म्हणजे जे या अगोदरचं होतं 2019-21 यानुसार देशाचा एकूण प्रजनन दर हा 2.2 वरून 2.0 वर आलेला होता. तो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 या प्रमाणाहून कमी आहे. केवळ 5च राज्यांमध्ये हा दर 2.1 पेक्षा जास्त आहे. तसेच महाराष्ट्राचा एकूण प्रजनन दर हा 1.7च्या वर आल्याचे आढळते. आता कोणत्या 5 राज्यांमध्ये हा दर 2.1 पेक्षा जास्त आहे तर बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये हा टोटल फर्टिलिटी रेट याला TFR असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, हा 2.1 पेक्षा जास्त आहे आणि बाकी इतर सर्व राज्यांचा हा 2.1 पेक्षा कमी आहे. आणि एकूण हा मागील जो सर्वे झाला होता त्यामध्ये 2.2 वरून हा 2.0 वर आलेला होता. तसेच महाराष्ट्राचा एकूण प्रजनन दर किती आहे तर हा 1.7 वर आल्याचे आढळलेले होते. यात राज्यातील पायाभूत सुविधा आणि माता आरोग्यामध्ये मोठी सुधारणा झाल्याचेही दिसून आलेले होते. आता हे यामध्ये MMR म्हणजे माता आरोग्यामध्ये जरी सुधारणा झालेली असली तरी कुपोषण आणि रक्तक्षयाचे मोठे आव्हान मात्र कायम होते आणि कुटुंब नियोजनाचा साधनांचा वापर हा 66% होता. हे मागील सर्वे म्हणजे जो काही 5वा सर्वे झालेला होता राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा, यामध्ये हे महत्वाचे फॅक्ट झालेले होत्या. आता जो 6वा अहवाल आलेला आहे, जो आता नुकताच मागील महिन्यामध्ये आलेला आहे, या नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 2023-24 याच्या अधिकृत अहवालानुसार राज्यामध्ये लहान मुलांमधील कुपोषणामध्ये लक्षणीय घट झालेली असली तरी प्रौढांमधील लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे. या अहवालानुसार राज्यातील 5 वर्षांखालील मुलांमध्ये वयाच्या मानाने उंची कमी असण्याचे प्रमाण हे 35.2% घटून 29.5% आलेले आहे. तसेच उंचीच्या मानाने वजन कमी असणारे मुलांचे प्रमाण 25.6% 19.9% खालेले आहे. इंग्लिशमध्ये यांना 2 कन्सेप्ट आहेत, स्टंटिंग आणि वेस्टिंग. स्टंटिंग म्हणजे काय तर मुलांमध्ये वयाच्या मानाने उंची कमी असण्याचे प्रमाण हे 35.2% 29.5% असे कमी झालेले आहे. तर जे वेस्टिंग आहे म्हणजेच काय तर उंचीच्या मानाने वजन कमी असणाऱ्या मुलांचे प्रमाण हे 25.6% 19.9% खाली आलेले आहे. तसेच राज्यामध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण 25.4% वरून वाढून 33.6% झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कुठल्याही देशाने सिझेरियन शस्त्रक्रिया ही 10-15% मानकापेक्षा जास्त असेल तर ते आरोग्य आपत्कालीनचे परिस्थिती सारखेच असते, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मागे दिलेलं होतं. आणि भारतामध्ये ही तर 33.6% एवढं प्रमाण आहे. त्यामुळे भारतामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया या वाढलेल्या आहेत. थोडक्यात NFHS 6 नुसार महाराष्ट्रातील मुले पूर्वीपेक्षा अधिक सुदृढ होत आहेत, मात्र जीवनशैलीमध्ये बदलामुळे राज्यातील प्रौढ नागरिक मात्र अधिक आजारी पडत आहेत, असेच या सर्वेक्षणामध्ये सांगितलेले आहे. आता एकंदरीतच हा जो काही राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आहे याचा आपल्या धोरण तयार करताना कशा पद्धतीने फायदा होतो हे यापुढे आता त्यांनी विशद केलेले आहे. NFHS म्हणजे काय
तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. या सर्वेक्षणाला भारतातील आरोग्य, पोषण, लोकसंख्या आणि सामाजिक क्षेत्रातील धोरण निर्मितीचा एक महत्वाचा पाया मानला जातो. भारतातील कुटुंबीय नियोजन धोरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना व सुरक्षित मातृत्व कार्यक्रम, पोषण अभियान, अंगणवाडी आणि ICDS सुधारणा, मिशन इंद्रधनुष्य आणि लसीकरण धोरण, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत आणि आरोग्य विमा इत्यादी सारख्या लोककल्याणकारी योजना आणि जवळपास सर्व मोठ्या सरकारी धोरणांच्या मागे NFHS ची आकडेवारी आणि निष्कर्ष ही वापरली जातात. म्हणजे लक्षात घ्या, भारतामध्ये ज्या कोणत्याही सोशल सेक्टर रिलेटेड योजना आहेत, म्हणजे सामाजिक ज्या कोणतेही पीपल आहेत, त्या सामाजिक घटकांना इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या महत्वाच्या योजना आहेत, त्या सर्व महत्वाच्या योजनांमध्ये हा सर्वेचा डेटा हा वापरला जातो. आता भारतातील बालविवाह प्रतिबंध कायदा, महिलांवरील घरगुती हिंसाचार कायदा इत्यादी अनेक कायद्यांच्या निर्मितीच्या मागे हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आहे. NFHS ला प्रभाव हा केवळ आरोग्य धोरणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. या सर्वेक्षणाने भारतातील राजकारण, अर्थकारण, प्रशासन, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, जिल्हानिहाय विकास आणि सार्वजनिक चर्चेची दिशा देखील बदलली आहे. यामुळे विकास मोजण्याची पद्धत देखील बदललेली आहे. पूर्वी विकास म्हणजे फक्त GDP, उद्योग आणि रस्ते असेच मानले जायचे, परंतु NFHS मुळे आता सरकार आणि संशोधकांनी बालकांचे कुपोषण, महिलांमधील अशक्तपणा, लसीकरण, स्वच्छता, मातामृत्यू व बालमृत्यू, महिलांचे शिक्षण या बाबींना विकासाचे निकष मानायला आता सुरुवात केलेली आहे. यामुळे भारतात मानवी आणि सामाजिक विकासात अधिक भर देखील पडलेली आहे. NFHS 4 आणि NFHS 5 यानंतर प्रथमच आरोग्य, सामाजिक आणि भारतातील दारिद्र्य रेषा निर्देशांक हा जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेले आहेत. हे देखील फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे, की आता जिल्हा स्तरीय आपला जो काही हा निर्देशांक आहे हा काढला जातो आणि यामुळे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सारख्या उपक्रमांना देखील आता आधार हा मिळालेला आहे. यानंतर पुढे NFHS मुळे महिलांच्या स्थितीकडे नव्याने लक्ष गेलेले आहे आणि या आकडेवारीने बालविवाह, घरगुती हिंसा, महिलांचे निर्णय स्वातंत्र्य, बँक खाते वापर, गर्भनिरोधकांवरील नियंत्रण याचे चित्र देशापुढे ठेवलेले आहे. ज्यामुळे महिला सक्षमीकरण, स्वयंसहायता गट, आर्थिक समावेशन, लिंग समानतेच्या कार्यक्रमांना अधिक बळ मिळालेले आहे. याच अर्थाने NFHS ने भारताला केवळ आकडे दिलेले नाहीत, तर विकास मोजण्याचा नवीन असा सामाजिक आरसा दिलेला आहे. नीती आयोगाकडून 2021 पासून भारतातील दारिद्र्य निर्देशांक पारंपरिक पद्धतीने न मोजता NFHS च्या बहुतांश माहितीचा वापर करून जगप्रसिद्ध बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स, या पद्धतीचा वापर करून मोजला जातो आणि प्रकाशित केला जातो. असे असले तरी महाराष्ट्रातील विद्यापीठे, संशोधकांमध्ये अजूनही या जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आणि दर्जेदार संख्यात्मक आकडेवारीचा वापर करून लक्षात घेण्याजोग्या प्रमाणात संशोधन केले जात नाही. या अनुषंगाने ही आकडेवारी देश आणि राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जावी अशी अपेक्षा या आर्टिकलमध्ये मांडलेली आहे. अतिशय सुंदर हे आर्टिकल आहे आणि या आर्टिकल मधील हा जो काही डेटा त्यांनी दिलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणची 6व्या फेरीतील निरीक्षणे, त्याचा इतिहास काय होता आणि हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा जो काही अहवाल आहे हा भारतातील वेगवेगळ्या योजनांवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतो आणि याचे फायदे काय आहेत, हे आर्टिकल मध्ये खूप छान पद्धतीने विशद केलेले आहेत. यानंतर आपण आता अन्वयार्थ या आर्टिकलकडे आलेलो आहोत. या अन्वयार्थ या गटामध्ये म्यानमार मैत्रीचा नवा आयाम हे आर्टिकल दिलेले आहे. आता नुकतेच काय झालेले आहे, तर म्यानमारचे अध्यक्ष मिन ऑंग लाईन हे नुकतेच 3 दिवसांच्या भारत भेटीवर येऊन गेलेले आहेत. म्यानमारचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेशी दौरा होता. ते चीन ऐवजी भारतात आले याची नोंद काही विश्लेषकांना घ्यावीशी वाटते. म्यानमारमध्ये सन 2021 मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या लोकनेत्या आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील लोकनियुक्त सरकार लष्करी ताकदीच्या जोरावर उलथवून मिंग ऑनलाईन हे सत्ताधीश झालेले होते. त्यावेळी त्यांना चीनने निधी आणि शस्त्र पुरवठा केलेला होता. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारच्या भूमीचा वापर करू देणार नाही असे आश्वासन मिंग ऑनलाईन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याचे समजते आणि त्यामुळेच भारतासाठी ही व्हिजिट अतिशय महत्वाची होती. म्यानमार आणि भारत यांच्या दरम्यान 1643 किलोमीटर लांबीची सीमा आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम ही ईशान्येकडील 4 संवेदनशील राज्य या म्यानमार सीमेवर आहेत आणि त्यामुळेच आपल्याला त्याचा इम्पॅक्ट हा जास्त प्रमाणात होऊ शकतो. मध्यंतरी बांगलादेशच्या हंगामी सरकारने भारताच्या बंदिस्त ईशान्य राज्यांचा वारंवार उल्लेख करून बंगालच्या उपसागरामध्ये पुढे हिंदी महासागरात वस्तुमाल पोहोचवण्यासाठी बांगलादेशच कसा योग्य पर्याय आहे याचा डिंडीम पिटलेला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान प्रस्तावित कालादान सागरी भूमध्य मार्गिकेचा उल्लेख देखील झालेला होता. कोलकात्याहून म्यानमारपर्यंत जहाजाने
तिथून खुष्कीच्या मार्गाने म्यानमारमधून मिझोराम सीमेपर्यंत ही मार्गिका ईशान्य भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे तालिबानी अफगाणिस्तानप्रमाणेच लष्कर शासित म्यानमारशी जुळवून घेणे हे भारताला आर्थिकदृष्ट्या अतिशय कळीचे आहे आणि त्यामुळेच ही व्हिजिट अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे आपल्याला जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला की नुकत्याच म्यानमारचे जे काही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी भारत भेट दिलेली आहे आणि या भारत भेटीचा भारताला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपण हे पॉईंट या ठिकाणी मांडणं गरजेचे आहे. तसेच ह्या ज्या काही फॅक्ट दिलेल्या आहेत की भारत आणि म्यानमारमध्ये किती किलोमीटर लांबीची सीमा आहे, भारताची कोणती राज्य ही म्यानमार सीमेवर आहेत, हे देखील आपण जर उत्तरामध्ये लिहिलं तर आपलं उत्तर अधिकच आकर्षित होऊ शकतं. तसेच पुढे एक महत्वाची एक बातमी आहे, भारतीय शेअर बाजाराची पीछेहाट का, दक्षिण कोरिया आणि तैवान पुढे कसे गेले. अतिशय महत्वाचं हे विश्लेषण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये तैवान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने भारताला मागे टाकत जागतिक बाजार भांडवल क्रमवारीमध्ये अनुक्रमे 5वे आणि 6वे स्थान पटकावलेले आहे. आता हा बदल केवळ आकडेवारीचा नसून जागतिक गुंतवणुकीच्या प्रवाहात होत असलेल्या मोठ्या बदलांचा संकेत हा मानला जात आहे. आता नेमकं झालेलं काय आहे, तर दक्षिण कोरियाचे बाजार भांडवल 5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी डॉलर्सच्याही पुढे गेलेले आहे. तर भारताचे सुमारे 4.8 ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली घसरलेले होते. तैवान 5.15 ट्रिलियन डॉलरसह जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर आहे. तर दक्षिण कोरिया 6व्या आणि आता भारत आता खाली सरकलेला आहे. आता परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री, रुपयावरील दबाव, कंपन्यांची मंदावलेली नफावाढ आणि कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच AI क्षेत्रातील मर्यादित उपस्थिती यामुळे भारत हा पिछाडीवर गेलेला आहे. AI डेटा सेंटर, क्लाउड कम्प्युटिंग, रोबोटिक्स आणि प्रगत संगणकीय प्रणालींसाठी लागणाऱ्या चिप्सची मागणी सध्या विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. तैवानची तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि SK हायनिक्स या कंपन्या जगातील अत्याधुनिक सेमीकंडक्टर आणि मेमरी चिप्सच्या उत्पादनामध्ये अग्रस्थानी आहेत आणि याच कारणामुळे AI क्रांतीचा या दोन्ही देशांना सर्वाधिक फायदा झालेला आहे. आता भारताची नेमकी अडचण काय, तर भारत माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रामध्ये बलाढ्य असला तरी AI हार्डवेअर, सेमीकंडक्टर उत्पादन, प्रगत चिप डिझाईनमध्ये अद्याप मागे आहे. देशात जागतिक पातळीवरील मोठी चिप उत्पादन कंपनी भारत हा नाहीये. त्यामुळे AI गुंतवणुकीचा थेट भारताला हा फायदा मिळालेला नाहीये. आता विदेशी गुंतवणूकदारांनी माघार का घेतली, तर पहिले कारण म्हणजे भारतीय समभागांचे उच्च मूल्यांकन. अनेक क्षेत्रांतील समभाग त्यांच्या ऐतिहासिक सरासरी पेक्षा महाग झालेले आहेत. आणि त्याचमुळे दुसरे म्हणजे कंपन्यांच्या नफावाढीचा वेग हा अपेक्षेपेक्षा कमी राहिलेला आहे. तिसरे म्हणजे अमेरिकेतील उच्च व्याजदरामुळे उदयोन्मुख बाजारातील गुंतवणुकीवर हा दबाव देखील वाढलेला आहे. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठ्या खनिज तेल आयातदार देशांपैकी एक आहे आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या किमती या $100च्याही प्रतिपंपाच्या वर गेल्याने देशाचा आयात खर्च देखील वाढलेला आहे. याचा परिणाम व्यापारी तूट, रुपयावरील दबाव आणि महागाईवरील होत आहे. त्यामुळे शेअर बाजारावरील गुंतवणूकदार अधिक सावध देखील झालेले आहेत. त्याच कारणामुळे भारत हा शेअर बाजाराची ही पिछेहाट झालेली आहे आणि याच कारणामुळे दक्षिण कोरिया आणि तैवान हे पुढे गेलेले आहेत. आता भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत आहे का, तर भारताची अर्थव्यवस्था सुमारे 4.15 ट्रिलियन डॉलरची असून ती दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दुपटीहून अधिक मोठी आहे. तसेच भारत अजूनही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारताकडे मजबूत देशांतर्गत मागणी, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था आणि मोठा ग्राहक वर्ग ही बलस्थाने आहेत. मात्र अल्पकालीन परदेशी गुंतवणूक परत आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट नफावाढ, स्थिर चलन, कमी महागाई आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन संधी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, दक्षिण कोरिया आणि तैवान या दोन्ही देशांनी भारतीय शेअर बाजाराला मागे टाकलेले आहे. परंतु याचं कारण असं आहे का की भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत आहे, तर नाही. भारतीय अर्थव्यवस्था ही कमकुवत नाही, ती अतिशय स्ट्रॉंग आहे. परंतु आपल्याला काही गोष्टींमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये भारतीय शेअर बाजार हा सर्व देशांच्या पुढे असणार आहे. आता यानंतर आता पुढच्या 8व्या पान नंबरवर करिअर वृत्तांमध्ये आज निबंध या आर्टिकलवर खूप छान पद्धतीने सुशील बारी सरांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. निबंध या घटकामध्ये आपण कशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, संतुलित निबंध आणि त्यासाठीचा आराखडा कसा असायला हवा हे या आर्टिकलमध्ये सांगितलेले आहे. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. सर्वांनाच कृषी कर्जमाफीचा लाभ नाही अशा पद्धतीचे एक आर्टिकल आहे. आपण पाहिलेले आहे की जी काही नवीन आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुखी योजना जाहीर झालेली आहे, यामध्ये जवळपास
55,72,000 शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे. म्हणजे 36,000 कोटी इतकी कर्जमाफी ही देण्यात आलेली आहे. हे फॅक्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि या अगोदरच्या कोणत्या कर्जमाफीच्या योजना होत्या हे देखील आपण आता पाहिलेले आहे. ही अतिशय चर्चेची बाब आहे. आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या आपल्याला आर्टिकल हे विचारण्यात येऊ शकतं. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. पुढे नंतर सर्वात शेवटी इकॉनॉमी म्हणजे जे अर्थशास्त्र आहे यामध्ये आपण पाहणार. तत्पूर्वी पुण्यामध्ये एक पहिले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र हे स्थापित झालेले आहे. राज्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र पुण्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा हा एक पथदर्शी प्रकल्प आहे. अशा पद्धतीचे वन लाईनर फॅक्ट आपल्याला विचारण्यात येऊ शकते. राज्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तर पुण्यातील रांजणगाव या ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहे. यानंतर सगळ्यात शेवटी रुपयाला सावरण्यासाठी सोने विक्री झालेली आहे का हे अशा पद्धतीचे एक आर्टिकल आहे. परंतु रिझर्व्ह बँकेकडून या अफवांचं खंडन झालेलं आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान रुपयाला स्थिरता देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तब्बल $1,200 कोटी मूल्याच्या सोन्याची विक्री केल्याच्या अफवा बाजारामध्ये पसरलेली होती. मात्र मध्यवर्ती बँकेने बुधवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. मध्यवर्ती बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही आणि सध्या 880.52 मेट्रिक टनांचा हा साठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या अशा पद्धतीचं कोणतंही सोने विक्री भारताने केलेले नाही. कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी सोने विक्री केलेले नाही. आताही ती झालेले नसल्याचे रिझर्व्ह बँकेकडून हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचं लोकसत्ता अनालिसिस. तुम्हाला हे आजचं अनालिसिस कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.